काय होती हो ही घरं, शेणा मातीची का असेनात, दगडी मातीची का असेनात. काय होती हो ही घरं, शेणा मातीची का असेनात, दगडी मातीची का असेनात. आत्ताच्या सिमेंट विटांच्या घरांना, फरशी कोब्याच्या घरांना काय सर येणार आहे या घराची. आतमध्ये किचन, बाहेर मस्त अशी ओटी, खाली गोटा. नाही हो, आतमध्ये किचन नाही, आतमधली खोली, बाहेरची ओटी नाही तर आमच्यासाठी ती वट्टी, आणि खाली तर गोटा, आणि लांब सडक असं मस्त 7 खानांचं असं ते घर. आणि ते आठवणीतलं घर ते आठवणीतच राहणार आता, कारण ते दिसणं परत शक्य नाही, कारण निसर्गाच्या पुढं कोणाचं काहीच चालत नाही. तर निसर्गानं खूप मोठं नुकसान केलं आणि हे घर आमचं पूर्ण संपून गेलं आणि आता नवीन घर उभं केलं त्या ठिकाणी. पण हे घर आता दिसणं आम्हाला शक्य नाही. फक्त त्याच्या आता आठवणीच आम्ही मनामध्ये ठेवून असं बसलो तर गप्पामध्ये त्या रंगवून एवढंच करू शकतो आता. आणि असं मोबाईलमध्ये कैद केलं असेल तर ते बघून आता फक्त त्या आठवणीमध्ये रमून जाऊ शकतो, बाकी काही नाही. त्या घरामध्ये ना आता राहू शकत ना काही नाही. नमस्कार, मी वनिता आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आज मी हा व्हिडिओ अपलोड करते जो की माझं जे आठवणीतलं म्हणजे कधीही न विसरणारं माझ्या आयुष्यातलं एक घर, जे की मी आयुष्यभर कधीच नाही विसरू शकत. हे घर मी माझ्या माहेरचं घर आहे. तर आमचं 3 घाई घर होतं. एक आतमधली खोली, त्याच्यानंतर बाहेरची ओटी, त्याच्यानंतर खाली गोठा आणि बाहेर असं अंगण होतं. पण ते 3 खोल्यांचं घर म्हणजे लांब सडक असं 7 खानांचं मोठंच्या मोठं घर होतं. आणि बाहेरची वट्टी तर खूप मोठी होती आणि गोठा तर त्याच्याहून मोठा होता. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आवडती गोष्ट माझी कोणती होती या घरामधली, तर हे चौकटींच्या लाकडांवरती जे कोरीवकाम केलेलं आहे आणि त्याबरोबरच ज्या खिडक्या दिसत आहेत, तर त्या खिडक्यांवरती सुद्धा जे कोरीवकाम केलेलं आहे ते एवढे सुंदर दिसतं ना. खरं हे नवीन घर बांधलं तर त्यामध्ये माझी अशी इच्छा होती की त्यांनी ते खिडक्या परत लावाव्या, पण ते गवंडी बोलले की ते शक्य नाही तसं लावणं. तर तरी पण सगळी आमच्या घरातल्यांची इच्छा आहे की त्या खिडक्या परत त्या घरामध्ये यूज व्हाव्यात. पण आता माहीत नाही गवंडी काय करतील ते पुढचं त्यांनाच माहिती. आणि इथून आमच्या घराच्या वरती अशी वरती गेलो की इथं थोडीशी पायवाट आहे. आणि आमच्या गावामध्ये खरं म्हटलं तर फक्त आणि फक्त 40च घरं, गाव नाही म्हणू शकत आपण, वाडीच आहे. आणि छोटंसं असं गाव, माळीन गावगतच आहे. आणि चारी बाजूनी डोंगर, अशी कधी कधी काही गोष्टींची भीती वाटते, तर जाऊ देत. तर इथं हे पुढचं जे घर दिसतंय तर ते माझ्या चुलत्यांचं घर आहे. 6 जण चुलते आहेत, चुलत चुलते, तर त्यांचं ते घर आहे. ते थोडं मोठं घर आहे आमच्यापेक्षा. आणि हे जे पाठीमागं जे वरच्या साईडला आहे ती शाळा आहे आमची. आणि हे जे पुढच्या साईडला हनुमान मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला लागूनच आमची शाळा होती. पण आधी वेगळं होतं, काळ्या दगडींमध्ये होतं सगळं ते बांधकाम. पण आता नंतर ते मला वाटते पडल्या दगडी आणि मग ते सिमेंट विटांमध्ये बांधून घेतलं. तर हे शाळा आमची 4थीपर्यंत शाळा होती. आणि सगळे वर्ग 1ली, 2री, बालवाडी, अंगणवाडी सगळं एकत्र शाळा भरायची. आणि शिक्षक फक्त वेगळे असायचे, वेगवेगळे. पण सगळं व्हायचं तेव्हा ॲडजस्ट, कशाचं काय. 8 दिवसानंतर शाळा भरायची. आणि तसंच आम्ही 4थीपर्यंत शिकलो. तिथून पुढचं दुसरीकडं शिक्षण झालं. तर इथं हे बघा असा निसर्ग वरून दिसतो. तर इथं एक घर तर तिथं एक घर, असं सगळं घरं आहेत डोंगरांमध्येच. कारण सलगच डोंगरवरून खालीपर्यंत गेला आहे. धरण झालं आहे, तारळी मुरुड धरण आहे, तर तिथपर्यंत म्हणजे जे नदीपर्यंत असा डोंगरच आहे. आणि मग त्यामध्ये अशी आमची वाडी बसलेली आहे. तर इथं वरती आल्याच्यानंतर इथून असं बघा दिसतं सगळं, धरण समोर दिसतंय बघा ते पाणी. तर वरून सगळं निसर्ग असं छान असं मस्त वाटतं. आणि थंडगार असतं खरं. पावसामध्ये तर एवढं बघण्यासारखं असतं ना की विचारायला नको. आणि आता पर्यटन स्थळच होणार आहे तिकडं खरं. रिंग रोड झाला आहे. तर आणि माझं आवडतं ठिकाण म्हटलं तर हे जे खाली दिसतं आहे ते
जे की पाण्याची टाकी आहे आणि तिथं बघा महिला सगळ्या कपडे धुवत आहेत. तर तिथून आम्ही प्यायचं पाणी वगैरे घेऊन जातो आणि कपडे वगैरे भांडी करायला वरती यायचो. पण आता प्रत्येकाच्या दारामध्ये घरामध्ये नळ गेलेत, त्यामुळं ते आता नाही कोण येत. शक्यतो कपडे धुवायला फक्त येतं कोणतरी क्वचित. तर इथं जे मंदिर आहे ते मंदिर पहिलं धरण जे खाली झालं होतं तिथं पहिलं जुनं मंदिर होतं आणि तिथून मग 2 देवी होती. तर 2 गावांच्या 2 देवी असं. तर जे पुनर्वसन झालं तिकडे एक देवी गेली आणि इकडे एक मंदिर एक उभं केलं. तर असं नको व्हायला होतं, कारण 2 देवी आहेत त्या एकत्रच पहिल्यापासून होत्या. आपण आता वेगवेगळं केलं. आणि हे बघितलं खाली असं धरण आहे. तर इथून सगळंच्या सगळं असं निसर्ग धरण सगळं दिसतं व्यवस्थित. आणि पावसामध्ये तर खूपच छान असं दिसतं खाली. आणि खूप मोठं असं पटांगण आहे इथं मंदिराच्या समोर. मंदिर छोटंसंच उभं केलं आहे त्यांनी. आणि जे पुनर्वसन झालं आहे त्या साईडला पण मंदिर तिकडं बऱ्यापैकी मोठं आहे. पण हे आपलं थोडक्यात थोडं केलं त्यांनी. आणि इथं यात्रा वगैरे भरती, पण एवढी काही मोठी नाही भरत. अशी पूजा असते या अशी थोडक्यात थोडी अशी भरती यात्रा इथं. तर हे बघा पाण्याची टाकी अशी मस्त अशी वाहतं पाणी, 24 तास पाणी. झऱ्याचं पाणी आहे, पाईपलाईनवरून डोंगरातून खाली आणली आहे. आणि जे पाणी आपण वाहतं पाणी जे जातं खाली वापरलेलं किंवा असंही, तर ते खाली हौद केला आहे. आणि त्या हौदामध्ये ते पाणी जातं, साठतं. आणि मग प्रत्येकाची गावामध्ये प्रत्येक घराची अशी बारी असते. तर म्हणजे शेतीला पाणी पाजण्यासाठी. तर मग ते पाणी साठवायचं आणि मग प्रत्येकाच्या बारीला प्रत्येकजण ते पाणी आपल्या शेतीला घेऊन जातं. तर असं पाण्याचं आहे रुटीन. तर पाणी एक थेंबसुद्धा पाणी वाया जात नाही. पण आत्ता खरं ते पाईपलाईन केल्यामुळं पाणी वाया जातं. तर त्यामुळं शेतीला पण पाणी कमी पडतं आत्ता. आणि पहिलं बिलकुल पाणीही कमी नाही पडायचं आणि काहीच नाही. तर इथं बघा पूर्ण गाव नाही दाखवू शकत मी, कारण झाडीच तेवढी आहे. तर घरं दिसणं शक्यच नाही, कारण भरपूर अशी झाडं आहेत. तर इथं हे आमचं घर आहे, त्याच्या पुढं माझ्या चुलत्यांचं घर दिसतंय. आणि हे वरती जे समोर दिसतंय घर पाठीमागच्या साईडला, तर ते आमच्या भावकीतलंच घर आहे. ते वरती त्यांनी म्हणजे पहिल्यापासूनच त्यांचं ते घर तिथं आहे एकटंच. आणि तिथून थोडंसं पुढं गेलं की मग ते जे खालची जी घरं आहेत तर ती घरं दिसतात. तर तिथं थोडी दाटीवाटीनं अशी घरं आहेत, पण ती या झाडांमुळे दिसणं शक्य नाही. तर हे तुम्ही बघू शकता पूर्ण बाजूनं सगळं डोंगर रांगाच आहेत. आणि त्याच्यामध्ये जायचं म्हणलं गावाला की जाणं शक्य नाही एकट्याने, गाडीशिवाय जाऊ शकत नाही. आणि आता तर प्राणी वगैरे सोडलेत सरकारने, तर त्यामुळं एकट्याने जाणं शक्यच नाही. आणि डोंगरातून पायवाटा आहे, म्हणजे की सातारवरून जर गेलो आपण तर ST आहे वरती डोंगरापर्यंत, पण तिथून खाली पायवाटेनंच जावं लागतं. आणि आता लोक जात येत नसल्यामुळं ती पायवाट आहे ती एकदम अशी झाडांनी झुडपांनीच भरलेली आहे. त्यामुळं तिथून जाणं येणं शक्य नाही. तरी पण काही लोक जातात येतात. तर ते तिथं राहिले त्यामुळे त्यांना सवय आहे. म्हणजे भीती मेली खरं म्हटलं तर त्यांची. पण भरपूर प्राणी सुटले आहेत खरं. कारण माझं सासर आहे ते डोंगराच्या वरतीच आहे. आणि जे माझं सासर पहिलं होतं जे की पुनर्वसनच झालं ते पण, तर ते पहिलं म्हणजे माझं जे माहेर आहे हे, तर इथून 15 मिनिटाच्या अंतरावर वरती होतं. म्हणजे सरळच होता रस्ता नदीच्याच, ते तर नदीच्या एकदम जवळ होतं. त्यामुळे ते आमचं जे सासरचं घर आहे ते पूर्ण पाण्यात गेलं होतं. शेती सगळी त्यांची पाण्यात गेली होती. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळालेत. आणि माझे जे माहेर आहे त्यांना पैसे थोडे फारच मिळालेत. आणि तिथून खालती जी गावं होती त्यांना तर भरपूर पैसे मिळाले, कारण सगळं त्यांचं पाण्यात गेलं. त्यामुळे त्यांना सरकारने भरपूर पैसा दिला. आणि फक्त एकमेव ही वाडी राहिली अशी की जी तळ्यात मळ्यात आहे, की जी दोन्हीकडं त्यांना करावं लागतं, कारण की त्यांना सगळा पैसा मिळालाच नाही तर ते करणार तरी काय. आणि आता तर रिंग रोड सरकार टाकतंय. तर त्या रिंग रोडचं पण असं की ज्यांची जमीन पाण्यात गेली त्यांच्या पण जमिनीतनं, आणि ज्यांची जमीन पाण्यात नाही गेली म्हणजे की ज्यांचं पैसे पण नाही दिले त्या पण जमिनीतनं टाकायला लागलं. तर लोक काही आडवी पडली. आणि आडवी जी पडली लोक त्यातली माझ्या घरातलीही आहेत, म्हणजे माझ्या सासरचे आहेत. आणि ती लोक तर देणं शक्यच नाही आणि देणारही नाही आम्ही सरकारला ते,
जमीन, कारण की आम्हाला पैसेच त्या जमिनीचं नाही मिळालं तर आम्ही अशीच का जमीन द्यायची. आधीच लॉसमध्ये सरकारनं आम्हाला टाकलं आहे. तर असं माझं सासरचं आहे तिकडचं. आणि उद्या पर्यटन स्थळ झालं तर आम्ही किती लॉसमध्ये जाऊ, कारण आमची फुकटात जमीन घेणार आणि त्याच्यामध्येच दुसरी फायदा करणार, तर ते शक्य नाही. आणि हे जे की धरण आहे मुरुड धरण, तर हे तारळी नदी आहे त्याच्यावरती हे धरण बांधलं आहे आणि जलविद्युत प्रकल्प आहे ह्या. तर पाठीमागं ह्याची न्यूज पण आली होती की हे धरण फुटणार भरून, कारण काय झालं, धरणाला पाझर आहे. तर पाझर असल्यामुळे ह्या धरणाची शक्यता कमी सांगितली होती की टिकल म्हणून. तर अजून तर काय नाही आहे व्यवस्थित, पण बाकी वरच्या गावांचा काही विषय नाही. वरचं गाव म्हणजे कोणतं, आमचंच गाव फक्त एकच राहिलं आहे वरती. तर खालची जी गावं आहेत त्या गावांचं थोडं रिस्की काम आहे, कारण चुकून जर कधी कमी जास्त काय तर त्या गावांना खूप मोठा धोका आहे. तर सरकारनं पाठीमागं त्यांना इशारा पण दिला होता की असं असं आहे म्हणून. तर काय एवढं काय कुठं माहीत नाही. तर हे आमच्या घराच्या खालचं निसर्ग आहे, परिसर आहे. तर इथं आम्ही असंच फिरायला फेरफटका मारायला गेलो होतो. आणि गावाकडे गेलो की आम्ही जातोच खरं खाली धरणाकडं, आणि पहिल्या आठवणी खरं ताज्या होतात. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट